स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला श्रीरामपूर तालुक्यातील हजारो शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनींसाठी आक्रमक झाले असून त्यांनी भव्य ट्रॅक्टर रॅली काढत शेती महामंडळाच्या कार्यालयावर धडक दिली। ब्रिटिश काळापासून अकारी पडीत असलेली तब्बल 7,500 एकर जमीन मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना परत मिळावी यासाठी शेतकरी प्रतिनिधींनी हरेगाव येथील शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। राज्य सरकारने पुढील 3 दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास चौथ्या दिवशी शेतकरी थेट जमिनींवर कब्जा करतील असा थेट इशारा यावेळी देण्यात आला। तालुक्यातील 9 गावांमधील शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून या जमिनींसाठी संघर्ष करत आहेत। 2 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने या जमिनी मूळ मालकांना परत करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारला दिले होते। तसेच मंत्रिमंडळ पातळीवरही याबाबत निर्णय झालेला असताना प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। दरम्यान हक्काची ही जमीन मूळ मालक शेतकऱ्यांना देण्याऐवजी त्यातील 1000 एकराहून अधिक जमीन एका बड्या उद्योजकाच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकार आखत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते ॲडव्होकेट अजित काळे यांनी केला आहे। हा विषय जवळपास 9 गावातल्या शेतकऱ्यांचा आहे। 7,500 एकर जमीन ब्रिटिश काळामध्ये या शेतकऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात घेतली होती, परंतु त्याला आता जवळपास 107 वर्षे झाली। 107 वर्षाच्या काळामध्ये खूप मोठा संघर्ष निर्माण झाला, लोकांनी आंदोलनं केली, परंतु काही त्याला गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्स मिळाला नाही। शेवटी नाईलाजास्तव 2018च्या दरम्यान आम्ही एक पिटिशन फाईल केली। हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने त्याच्यामध्ये निकाल दिला की सदरच्या जमिनी या शेतकऱ्यांच्या आहेत, त्यांना तुम्ही त्या जमिनी परत करा। कायद्यामध्ये जर अडचण येत असेल तर कायदा दुरुस्त करा, आणि ही कार्यवाही 8 आठवड्यात करायची होती। आज त्या निकालाला 2 वर्ष पूर्ण होत आहे। 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील आणि वारंवार सातत्याने मंत्रालयाचे पायऱ्या झिजवल्यानंतर असं लक्षात आलं की शासन काही ऐकायला तयार नाही किंवा जाणीवपूर्वक फक्त वेळ काढूपणाची भूमिका शासनाची आहे। आणि त्यातल्या त्यात हा विषय प्रलंबित असताना कोणत्या तरी बाहेरच्या माणसाला खाजगीरित्या जमिनी वाटायच्या, बरं त्या इतक्या की 1000 एकर 2,000 एकर जमिनी या इंडस्ट्रियलिस्ट लोकांना द्यायच्या। तर त्याचा विरोध आम्ही सातत्याने करत आलो आहे। तो विषय आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला। कालच धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं आंदोलन चालू असताना हा विषय एवढा गंभीर झाला आहे माहिती असताना शासनाने जवळपास 1500 एकर जमीन एका उद्योजकाला देण्याचा निर्णय घेतला। निभे नावाचा जो उद्योजक आहे, आता मी जोपर्यंत हयात आहे माझ्या आयुष्यात ही माझी माणसं जोपर्यंत आहे तोपर्यंत इथं कुणाला मी येऊ देणार नाही, हे आता काळ्या दगडावरची रेष आहे। परंतु हा संघर्ष करायचा का, लोकांना इतक्या अडचणीत आणायचं का, केसेस करून घ्यायच्या का, म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो। परंतु आज त्याचा संयम सुटलेला आहे। मला वाटतं 3 दिवसात जर शासनाने निर्णय घेतला नाही तर आम्ही आमच्या जमिनी कसण्यासाठी स्वतः जमिनीमध्ये घुसणार आहोत, आणि याचं सगळं दायित्व जे काही शासनावर असणार आहे। आता साहेबांनी सांगितलं ज्या ब्रिटिशांच्या काळापासूनच्या 107 वर्षापूर्वीच्या ज्या जमिनी आहेत या इथं नातू पंतू आजोबा या आमच्या माता भगिनी ते स्वतः वाट पाहत आहेत आपल्या स्वतःच्या जमिनी कसण्याकरता, आणि आता ही शेवटचा इशारा आहे। आणि आज मी तिला 3 दिवसामध्ये जर निर्णय नाही झाला तर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर कब्जा करण्याचा आमचा निर्णय, आणि तो कब्जा संघर्ष अटळ आहे। आणि इथं आम्हाला याच्यामध्ये आमचा मृत्यू जरी झाला, आम्ही मृत्यूशयीवर जरी बसलो तरी इथला घराघरातला मुलगा आता बाहेर निघणार आहे संघर्षाकरता, कारण तुम्ही उद्योगपती धार्जीनं हे काम करताय आणि ज्याचा जो मूळ मालक आहे त्याला मात्र विस्थापित करताय। हा अन्याय आता सहन होणार नाही सर। अन्नत्याग आंदोलन असणार आहे, कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे, किती जण अन्नत्याग आंदोलन करणार आहे? आता जवळपास प्रत्येक गावातून जसे 9 गावातून आकारी पडीत आले तर प्रत्येक गावातून 4-4, 5-5 जण अन्नत्याग करणार आहे। आणि हा अन्नत्याग हा 100% म्हणजे फक्त पाणीच घेऊन होणार आहे। या आंदोलनाला सर्व शेतकरी आणि सर्व संघटना याला पाठिंबा आहे। पूर्ण वेळ इथं राहणार आहेत। मी सुद्धा जालन्याहून इथं अजितदादाचा फोन आल्यावर या आंदोलनात सामील झालो, आणि जोपर्यंत हे आंदोलन आता निर्णय लागत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही। इथं हे आंदोलन या पद्धतीचं चालणार आहे। एकीकडं गांधीबाबाचा फोटो लावलेला आहे आम्ही, एकीकडं शिवाजी महाराजाचा फोटो लावलेला आहे, आणि एकीकडं बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावलेला आहे।
एकीकडे आम्ही शांततेत आंदोलन करणार आहेत, पुन्हा कायदेशीर आंदोलन करणार आहेत, आणि जर ह्याला सरकारचं डोकं ठिकाण्यावर आलं नाही तर शिवाजी महाराजाच्या पद्धतीने सुद्धा गनिमी काव्याने आंदोलन करून ह्या पुढाऱ्याला गुडघ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही. आता ही आमची बापदाद्याची जमीन आहे, 2 वर्ष झाले निकाल लागून, तरी सरकार निर्णय घेत नाही. आता आम्ही एवढ्या महिला बसलेल्या उपोषणाला, सरकारने जर निर्णय नाही घेतला, आमच्या जीवावर बेतलं तरी बी चालेल, पण याला जबाबदार सरकारच राहणार आहे. तुम्हाला खरंच वाटतं की शेतकऱ्यांना म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना शेतकरी स्वातंत्र्य झालंय का? नाही झाला. मग स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुमच्यावर हे उपोषणाची वेळ आलेली आहे, कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? आता हे सरकारनेच वेळ आणलेली आहे आमच्यावर बसण्याची, आणि लवकरात लवकर सरकारने हा निर्णय घ्यावाच. आमच्या एवढ्या महिला बसलेल्या आहेत उपोषणाला, जर आमच्या जीवावर जर बेतलं तर याला सरकार जबाबदार राहणार आहे. शेवटचा हा निर्णय किती वर्षापासून चालू आहे. आम्ही या लढायला साठी किती लढतो. मी 7 दिवस उपोषण केलं. मी 70 वर्षाची बाई आहे, आणि काळ्यासाहेब पाठीमागं आम्ही सगळेजण उभे. काळ्यासाहेबांनी आम्हाला आंदोलन केलं. आम्ही इथं जीव गेला तरी चालन, पण आता इथून हटणार नाही. खरं तर ब्रिटिश काळापासून सगळा हा तुमचा प्रश्न प्रलंबित हा. आहे. 75 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला, मात्र अद्यापही तो प्रश्न सुटला नाही आमचा. कसं बघता उद्या स्वातंत्र्य दिन, आज उपोषणाची वेळ येते? हा, हे आज म्हाताऱ्या माणसाला उपोषणाची वेळ आणली त्याने. सरकारला जाग येईना का? सरकार काय झोपी गेलं का? आम्ही आज एवढे आंदोलन करतो, एवढे आम्ही हे करतो. हां, 7 दिवस आम्ही उपोषण बाया करतात, म्हाताऱ्या बाया करतात. हे करून कसं सरकारला काही जाग येत नाही का? आज 1000 वर्ष आमचं जमीन पडलेली लोकांना देतात, पण आम्हाला देईना आमची जमीन असून. आता तुमच्या पिढ्या तर निघून गेल्या, मात्र पुढच्या पिढ्यांचं भविष्य काय? पुढच्या पिढ्यासाठीच भविष्य आहे. आमचं तर गेलंच निघून, पण पुढच्या लेकरं बाळ लहान आले त्यांच्यासाठी आम्ही लढू राहिलोय. आम्ही काळासाहेबामागं सगळे उभे. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप उसळला आहे. या अन्यायाविरोधात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हजारो पुरुष आणि महिला शेतकरी सहभागी झाले होते. हरेगाव येथील शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर शेतकरी प्रतिनिधींचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो शेतकरी धरणे धरून बसले आहेत. 3 दिवसांच्या आत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करत थेट जमिनींचा ताबा घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने प्रशासन अडचणीत आले आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.